माझं नाव राधिका पार्थ आनंद. मी आज तुम्हाला मी सावित्रीबाई फुले बोलते याबद्दल 2 शब्द भाषण बोलून दाखवणार आहे. तर तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. ज्ञान नाही, विद्या नाही, ती खेळाची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही, त्यात मानव म्हणावे का? ओळखलं का? ज्ञान सावित्री. सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं तो साधा सुधारण माणूस नव्हे, तर या जगाला ऊर्जा देणारे क्रांतिसूर्यच होते. त्या काळी कसं स्त्री पुरुष उच्च नीच असा लय भेदभाव होत होता. या सगळ्यावर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. ज्योतिरावांच्या मनात शिक्षणाचा ध्यासच खुळत होता. एक दिवस ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फरान नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसाद खायचा आहे ना? सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट बिकॉज एज्युकेटेड वुमन. पण तुम्ही लोक वुमनला घराच्या बाहेरच पाठवत नाही. सो बॅड फुले, सो बॅड. ते आले माझ्याकडे पाठ्यपुस्तक घेऊन आणि म्हणाले, सावित्री, मी आजपासून तुला शिकवणार. झालं माझा अभ्यास चालू. काना, मात्रा, वेलांटी, उकार, आकार, वेग उच्चार मी लिहायला शिकले, मी वाचायला शिकले. आणि एवढ्या ह्याच्यात शनिवारी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात विडेवाड्यात आम्ही पहिली शाळा काढली आणि त्यात मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. धन्यवाद. एवढं बोलून मी माझं भाषण संपवते.